दुसरीकडे बरेचसे शिक्षक देखील या ठिकाणी आलेले आहेत. शिक्षकांचं आंदोलन कालपासून होतंय, मात्र त्या शिक्षकांच्या आंदोलनाकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे. फायनान्स मिनिस्टर पैसे दिले जात नाहीत अशी ठिकाणची देखील भूमिका. फायनान्स मिनिस्टरच्या फायनान्स डिपार्टमेंटला दोष देण्यात काही अर्थ नाही. काल स्वतः फायनान्स मिनिस्टर आदरणीय अजितदादांसोबत आमचे शिक्षक आमदार विक्रम काळेसाहेब बोलले होते. 20 ते 25 हजार शिक्षक आज आझाद मैदानला आहेत. काल माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांनी त्यांची भेट घेतलेली आहे. 20% वाढीव टप्पा त्यांना अपेक्षित आहे. काही शिक्षकांचं म्हणणं निदान 3 महिन्याचा तरी द्या. अजितदादांनी यापूर्वी 3दा टप्पावाढ दिलेली आहे. एकदा उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना, एकदा शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 20% ही टप्पावाढ होते आहे. मात्र ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की फायनान्स दोषी आहे, शिक्षण विभागाकडे हा निधी वर्ग केल्याची आम्हाला माहिती आहे. त्यामुळे माननीय शिक्षण मंत्रीच यावर अधिक बोलतील, कारण फायनान्सला बदनाम करण्यात अर्थ नाही. कोण बदनाम करतंय नेमकं फायनान्स? आमचे विरोधकच बदनाम करतायत. आमचे विरोधक जाणीवपूर्वक शिक्षकांना जाऊन सांगतायत. सत्तेतले पण आहेत त्यात विरोधक असतातच ते, पण आता त्यांची नावं घेणं फार जिकरीचं काम आहे. फायनान्सला बदनाम करू नका. फायनान्सला काय दोष नाही.